श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असणार आहे. दिनांक आहे 28 जुलै. या दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा आलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित आहे आणि सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि श्रावण महिना हा पूर्णच महादेवांना समर्पित आहे. आणि म्हणूनच सर्व भावी भक्त जे आहेत तर ते श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत हे करत असतात. तर पहा, भगवान शिवशंकरांबरोबरच माता पार्वतीची सुद्धा पूजा ही या श्रावण महिन्यामध्ये केली जाते. जर आपण भगवान शिवशंकरांबरोबर माता पार्वतीची पूजा श्रावण महिन्यामध्ये जर केली, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते. आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने साधकाला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि सर्व दुःख, अडचणी, संकट हे त्याचे दूर होतात. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या महादेवांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू जर या श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारी तुम्ही संध्याकाळी दिव्याखाली जर ठेवली तर साक्षात भगवान शंकर प्रसन्न होतील. कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागेल. तर असा हा एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये दिवे लावतो त्यावेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, महादेवांची पूजा देखील प्रदोष काळामध्ये केली जाते आणि प्रदोष काळामध्ये हा उपाय तुम्ही जरी केला तरीसुद्धा चालणार आहे. कारण प्रदोष काळ हा 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत चालू असतो. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तर ही जी वेळ आहे ना, तर ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे आपल्याला हा असा एक दिवा आणि त्याखाली काही वस्तू ठेवायच्या आहेत. हा दिवा जर आपण संध्याकाळी प्रज्वलित केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आकर्षली जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. तुम्ही हा उपाय जो आहे तर 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, संकट दूर होण्यासाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता पहा, श्रावण महिन्यातील हा आजचा पहिला सोमवार आहे आणि या सोमवारी हा उपाय आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे आपल्या घरात प्रत्येकाने हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय कुठे करायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये तुम्ही श्रावण सोमवारची पूजा मांडलेली असेल, तुमच्या घरामध्ये पिंडींची पूजा तुम्ही केलेली असेल आणि जर तुम्ही श्रावण सोमवारची पूजा ही महादेवाच्या मंदिरात जाऊन केलेली असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये देखील करू शकता. आता पहा, बऱ्याच जणांनी हे व्रतही केलं नसेल किंवा मग पूजाही केली नसेल तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातील दिवा हा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. असं दीप, धूप, अगरबत्ती लावून आणि हे प्रसन्न वातावरण तयार करून जर आपण उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला निश्चित प्राप्त होत असते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. तुम्ही हा दिवा
स्टीलचा, पितळाचा किंवा मग तांब्याचा किंवा चांदीचा किंवा सोन्याचा किंवा मातीची अगदी पंती जरी घेतली ना तरीसुद्धा चालेल. आता दिवा घेताना फक्त चांगला घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता. कुठे तुटल्या फुटलेला, खराब झालेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही. जर आपण चिमटलेला, तुटले फुटलेला जर दिवा यासाठी वापरला तर आपल्याला फळसुद्धा त्याच प्रकारे प्राप्त होते. त्यामुळे आपण घेताना चांगला, व्यवस्थित आणि नीटनेटका दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरी चालेल. त्यामध्ये फक्त तुम्हाला चिमूटभर हळद ही घालायची आहे. आता कोणतंच तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलसुद्धा जे वापरता ते टाकू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून म्हणजे कापसाची 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद, थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्या हळदीने एक स्वास्तिक त्या प्लेटवरती तुम्हाला काढायचं आहे. 4 बिंदू साईडच्या 2 रेषा देखील द्यायच्या आहेत. आता या स्वास्तिकवरती तुम्हाला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत. तांदूळ अर्पण करताना अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत. तुटले फुटलेले आहेत असे तांदूळ अर्पण करायचे नाही. आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो उचलून त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे. तर पहा, देवघरामध्ये अगोदर एक दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेलाच आहे आणि त्यानंतर हा जो दुसरा दिवा आहे तर तो तुम्ही जर घरामध्ये शंकरांची पूजा मांडलेली असेल तर तिथे तुम्हाला लावायचा आहे. नसेल मांडलेली तर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे. त्याचबरोबर एक अखंड हिरवी वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. लवंग देखील तुम्हाला तुटली फुटलेली टाकायची नाही. पुढे फूल असणारी अखंड लवंग टाकायची आहे. लवंग आणि वेलची जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर पहा, श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तांदळाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी तांदळाची मूठ ही शंकर भगवानांच्या पिंडीवरती अर्पण देखील केली जाते. तांदूळ हे जर आपण शिवपिंडीवरती पहिल्या सोमवारी अर्पण केले तर आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. कर्जातून मुक्ती मिळते, गरिबी ही दूर होते. म्हणूनच आपण श्रावण महिन्यातील सोमवारी, पहिल्या सोमवारी जे तांदूळ आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करत असतो. आणि त्याचबरोबर आपण असा हा दिवा जर आपल्या देवघरामध्ये लावला आणि तांदळाचं आसन त्याला दिलं, त्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर आपल्यावरती महादेव हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या इच्छित मनोकामना ते पूर्ण करतात. आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 21 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छित मनोकामना असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा तुम्ही एकदा लावल्यानंतर रात्री 12पर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता पहा, 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये जे तूप घातलं असेल तर तूप त्या प्रमाणामध्ये जास्त घालायचं आहे. तेल घातलं असेल तर तेल तुम्हाला त्याप्रमाणे जास्त घालायचं आहे. आणि जरी दिवा मध्येच विझला तरी काही मनामध्ये शंका न आणता दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्नान करून ते दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि दिव्यामधल्या ज्या वस्तू आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आता पहा, तांदूळ जर आपण पक्ष्यांना श्रावण महिन्यामध्ये खाऊ घातले तर आपला पितृदोष देखील नाहीसा होतो. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये असा हा उपाय देखील आपल्याला करता येणार आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.